नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण या आधीच्या पाठामध्ये भारतीय वित्तीय बाजार हा पाठ पाहिला होता. त्यामध्ये आपण विविध बँका शिवाय बँक म्हणजे काय असते अनेक गोष्टी पाहिल्या होत्या. आता आपल्याला भारतातील सर्वोच्च बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँक आपल्याला पाहायची आहे, जी भारताची मध्यवर्ती बँक आहे. तर मित्रांनो, ह्या पाठाला आपण 2 भागांमध्ये पाहणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण भारतीय रिझर्व्ह बँकेविषयी काही बेसिक गोष्टी म्हणजे बँकेची रचना जाणून घेणार आहोत. तसेच आपण चलनविषयक धोरण काय असते याचे ते आणि त्याच्यातील संख्यात्मक साधने इथपर्यंत आपण आज पाहणार आहोत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेलं पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. तर मित्रांनो, भारतातील रिझर्व्ह बँक ही मध्यवर्ती बँक आहे. ती भारतामध्ये मध्यवर्ती बँकेची भूमिका पार पाडत असते. तर मित्रांनो, 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. कधी? 1 एप्रिल 1935ला. आणि याचा रिझर्व्ह बँक कायदा 1934 हा अस्तित्वात होता. या कायद्यानुसार याची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, सर सी.डी. देशमुख हे जे आहेत ते रिझर्व्ह बँकेचे तिसरे गव्हर्नर होते. परंतु ते भारतातले पहिले गव्हर्नर होते, म्हणजे भारतीय असणारे ते पहिले गव्हर्नर होते. कोण? सर सी.डी. देशमुख. हे लक्षात ठेवा. त्यानंतर जे रिझर्व्ह बँक आहे ते मध्ये सुरुवातीचे जे भागभांडवल होते ते किती होते? तर 5 कोटी रुपयांचे होते. हे देखील एक महत्त्वाचं स्टेटमेंट आहे की सुरुवातीला रिझर्व्ह बँकेमधील भागभांडवल किती होते, म्हणजे किती त्यामध्ये शेअर्स होते? तर 5 कोटी रुपयांचे शेअर्स होते. तर मित्रांनो, रिझर्व्ह बँक कायदा 1934 या कायद्याच्या सारनाम्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे काय दिलेले आहे? आपल्याला उद्दिष्ट सांगितलेले आहे. आणि ते उद्दिष्ट त्यांनी रिझर्व्ह बँक काय करते ते काय सांगितलं आहे? तर रिझर्व्ह बँक काय करत असते? नोटांचे प्रचलन करत असते, म्हणजे नोटा छापत असते. शिवाय भारतीय चलन जे आहे त्याच्या स्थिरीकरणासाठी चलनसाठा ठेवत असते. चलनाचा साठा देखील रिझर्व्ह बँक करते. आणि देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी, देशाच्या आर्थिक विकासासाठी चलन व्यवस्था जी आहे किंवा पतव्यवस्था आहे त्याचे काय करते? नियमन करते, ते रेग्युलेट करते. तर ही रिझर्व्ह बँकेचे उद्दिष्ट आहेत. असे कशामध्ये सांगितलेले आहे? तर रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या सारनाम्यामध्ये सांगितलेले आहे. जसं आपल्या संविधानाला सारनामा आहे तसं प्रत्येक कायद्याचं एक छोटंसं इंट्रोडक्शन असतंच ना, तसं त्याचा रिझर्व्ह बँक कायदा जो आहे 1934चा त्याच्या सारनाम्यामध्ये हे सांगितलेलं आहे. मित्रांनो, आता आपल्याला रिझर्व्ह बँकेची रचना पाहायची आहे. काय काय स्ट्रक्चर आहे त्याचं ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, रिझर्व्ह बँकेमध्ये सर्वोच्च संचालन करणारे जे मंडळ असते त्या मंडळाला काय म्हणतात? मध्यवर्ती संचालक मंडळ असे म्हटले जाते. रिझर्व्ह बँक मध्यवर्ती बँक असते आणि त्यातील सर्वोच्च संचालन करणारे जे मंडळ असते ते मध्यवर्ती संचालक मंडळ असते. मित्रांनो, या मध्यवर्ती संचालक मंडळातील संचालकांपैकी एक गव्हर्नर असतो, 4 डेप्युटी गव्हर्नर असतात आणि इतर जे आहेत ते संचालक असतात. इतर संचालक देखील त्यामध्ये असतात. म्हणजे एक गव्हर्नर, 4 डेप्युटी गव्हर्नर. आणि मध्यवर्ती संचालक मंडळांतर्गत कार्यकारी संचालक आणि त्याच्या खालीच सर्व कर्मचारी वर्ग कार्यरत असतो. आपल्याला पुढे कसे असतात डेप्युटी गव्हर्नर, कसे निवडले जातात आणि गव्हर्नर ते आपल्याला पाहायचं आहे. शिवाय मध्यवर्ती संचालक मंडळ जे आहे त्याच्या अंतर्गत काय असतं? संचालक समिती असते, वित्तीय पर्यवेक्षण समिती मंडळ असतं आणि देणी नियामक मंडळ देखील कार्यरत असतं. ते देखील आपण पुढे पाहूया. मित्रांनो, मध्यवर्ती संचालक मंडळ आहे त्याच्याप्रमाणे 4 स्थानिक मंडळे देखील कार्यरत असतात. शिवाय आता RBIने काय केले आहे? RBIने भारत शासन या दोघांच्या प्रतिनिधित्वाने नवीन स्वायत्त संस्था उदयाला आलेल्या आहेत. या नवीन संस्था देखील आपल्याला पुढे त्याचा आढावा घ्यायचा आहे. तर आता आपण मध्यवर्ती संचालक मंडळाविषयी थोडं पाहूया की RBI कायदा 1934 याचं जे कलम क्रमांक 8 आहे त्याच्यानुसार मध्यवर्ती संचालक मंडळाची नियुक्ती कोण करते? तर भारत सरकार करते. हे मंडळ भारत सरकार नियुक्त करत असतं. बघा, RBI कायद्यानुसार भारत सरकार हे नियुक्त करतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातले जे संचालक मंडळ आहे ते भारत सरकार नियुक्त करतं, कारण ही भारताची मध्यवर्ती बँक असते. आणि या मंडळामध्ये म्हटल्याप्रमाणे एक गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. मित्रांनो, याआधी उर्जित पटेल हे गव्हर्नर होते. आताचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांता दास हे गव्हर्नर आहेत. शिवाय 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. तर मित्रांनो, या 4 डेप्युटी गव्हर्नरमधून
जे आहेत ते 2 डेप्युटी गव्हर्नर जे असतात त्यातले ते रिझर्व्ह बँकेच्या स्टाफमधून नेमले जातात. म्हणजे जे कार्यकारी संचालक असतात त्यांच्यामधून निवडले जातात आणि उरलेले जे 2 आहेत ते डेप्युटी गव्हर्नर, त्यापैकी एक असतो तो सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचा अध्यक्ष असतो, ज्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत त्यांचा अध्यक्ष असतो, आणि दुसरा एक असतो तो अर्थतज्ञ असा निवडला जातो. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा की यांची निवड कशी केली जाते. 2 त्या बँकेमधूनच, बँकेच्या स्टाफमधूनच असतात आणि उरलेल्या 2 मध्ये एक सार्वजनिक क्षेत्रातला बँकेचा अध्यक्ष आणि एक अर्थतज्ञ निवडला जातो. तर हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर मध्यवर्ती संचालक मंडळामध्ये 3 समित्या कार्यरत असतात. बघा, मगाशी म्हटल्याप्रमाणे इथं 3 समित्या कार्यरत असतात. त्या कोणत्या आहे आता आपण पाहूया. तर बघा, पहिली आहे मध्यवर्ती मंडळ समिती. तर मित्रांनो, ही मध्यवर्ती मंडळ समितीची कमिटी ऑफ द सेंट्रल बोर्ड, रिझर्व्ह बँक नियम अध्यादेश 1949 नुसार गव्हर्नर या समितीची स्थापना करतात. मध्यवर्ती मंडळ समितीची स्थापना कोण करतात? गव्हर्नर करतात. कोणते गव्हर्नर? जे RBIचे गव्हर्नर आहेत ते. तर या समितीची दर आठवड्याला काय होते? बैठक होत असते. दर आठवड्याला ते मोस्टली बुधवारी बैठक होत असते. तर या बैठकीमध्ये ते काय करतात? तर अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे, म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेची काय स्थिती आहे, रिझर्व्ह बँकेचे चालू कामकाज कसे चालू आहे, कामकाज बँकेचे किंवा काय, आणि आठवड्याचे लेखे यांचा आढावा ते घेतात. तर या कळालं आता मध्यवर्ती मंडळ समितीमध्ये काय काय होतं. म्हणजे ते बघत असतात की आढावा घेत असतात सर्व गोष्टींचा. नंतर पुढचं मंडळ आहे वित्तीय पर्यवेक्षण मंडळ. मित्रांनो, या वित्तीय पर्यवेक्षण मंडळाची नोव्हेंबर 1994 पासून वित्त बाजारामध्ये काय केली? स्थापना केली जाते. आणि स्वतः जे गव्हर्नर आहेत ते काय असतात? या मंडळाचे अध्यक्ष असतात. आणि जे डेप्युटी गव्हर्नर्स आहेत ते या मंडळाचे काय असतात? सदस्य असतात. आणि एक डेप्युटी गव्हर्नर काय असतो? या मंडळाचा उपाध्यक्ष असतो. तर कळाली या मंडळाची रचना कशी असते. गव्हर्नर अध्यक्ष, एक डेप्युटी गव्हर्नर उपाध्यक्ष आणि बाकीचे डेप्युटी गव्हर्नर काय असतात? सदस्य असतात. तर मित्रांनो, मध्यवर्ती संचालक मंडळातील इतर संचालकांपैकी 4 सदस्यांची वित्तीय पर्यवेक्षण मंडळामध्ये 2 वर्ष कालावधीसाठी काय केली जाते? नेमणूक केली जाते. कोणामधील? पहिला जे आपण पाहिलं मध्यवर्ती मंडळ समिती, याच्यातील जे संचालक मंडळ आहे त्याच्यामधून 4 सदस्यांची निवड इथे केली जाते वित्तीय पर्यवेक्षण मंडळामध्ये. कशासाठी? तर 2 वर्षे कालावधीसाठी. आणि या मंडळाची महिन्यातून एक बैठक होते. तिथे दर आठवड्याला बैठक होते. कोणाची? मध्यवर्ती मंडळ समितीची. आणि वित्तीय पर्यवेक्षण मंडळाची दर महिन्याला बैठक होते. आणि हे मंडळ काय करतं? सर्व बँका, गैर बँका किंवा विकास वित्त संस्था यांचे पर्यवेक्षण करतं, शिवाय लेखे तपासतं आणि बँक घोटाळे जे आहेत, संबंधित प्रकरणे जे आहेत ते काय करतं? हाताळतं. शिवाय NPA देखील किती आहेत त्याची देखील तपासणी हे वित्तीय पर्यवेक्षण मंडळ करतं. बोर्ड फॉर फायनान्शियल सुपरविजन, म्हणजेच BFS वित्तीय पर्यवेक्षण मंडळ. तर त्यानंतर कोणतं मंडळ आहे? देणी व निरसन नियमन व पर्यवेक्षण मंडळ, BPSS, बोर्ड फॉर रेग्युलेशन अँड सुपरविजन ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स. तर मित्रांनो, देशातील जे सर्व देणी व निरसन यंत्रणा जी आहे त्याचे नियमन कोण करतं? हे मंडळ करत असतं, BPSS मंडळ करतं. तर या मंडळामध्ये गव्हर्नर आणि सर्व डेप्युटी गव्हर्नर आणि मध्यवर्ती संचालक जे आहेत त्यापैकी 3 संचालकांचा समावेश असतो. गव्हर्नर याचे अध्यक्ष असतात आणि जे डेप्युटी गव्हर्नर, एक जो डेप्युटी गव्हर्नर असतो तो उपाध्यक्ष असतो. आणि यामध्ये काही निमंत्रित सदस्य देखील त्यांच्या मंडळाच्या मीटिंगसाठी किंवा बैठकीसाठी बोलवल्या जातात. आणि यामध्ये निमंत्रित सदस्यांमध्ये कोण असतं? तर 2 कार्यकारी संचालकांमधून निवडले जातात आणि एक रिझर्व्ह बँकेचा मुख्य कायदा सल्लागार असतो. मेन लीगल ॲडवायझर याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेचा असतो. शिवाय इतर सदस्य रिझर्व्ह बँकेबाहेर देखील असतात, म्हणजे अर्थतज्ञ म्हणा किंवा एखाद्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रामधले कोणी असे बोलवले जातात. तर मित्रांनो, हे या तिन्ही मंडळांविषयी, या तिन्ही समितींविषयी आपण पाहिलेलं आहे. तर आता आपल्याला काय पाहायचं आहे? तर जी रिझर्व्ह बँकेची आपण रचना पाहत होतो, तर त्यामध्ये कार्यकारी संचालक RBIचे काय करतात? दैनंदिन कामकाज सांभाळत असतात. बघा, दैनंदिन कामकाज RBIचं कोण सांभाळतं? तर कार्यकारी संचालक सांभाळतात. आणि त्यांच्यावरती जे नियंत्रण कोणाचं असतं? तर डेप्युटी गव्हर्नरचे नियंत्रण त्यांच्यावरती असतं. शिवाय रिझर्व्ह बँकेचा इतर जो कर्मचारी वर्ग आहे तो कार्यकारी संचालकांअंतर्गत काय करतो? कार्य करतो. म्हणजे ते हेड असतात, एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर असतात कार्यकारी संचालक.
नंतर मुंबई, चेन्नई, कोलकाता व नवी दिल्ली या 4 ठिकाणी काय आहे, प्रत्येकी एक असे 4 स्थानिक मंडळे, रिझर्व्ह बँकेची 4 स्थानिक मंडळे कार्यरत आहेत. आणि कलम 9 नुसार म्हणजे रिझर्व्ह बँकचा कायदा आपण 1934चा बघितला, तर त्यातल्या कलम 9 नुसार ही 4 मंडळे भारतातील 4ही भागामधील प्रादेशिक आणि आर्थिक गरजा तसेच ज्या सहकारी संस्था आहेत किंवा क्षेत्रीय बँका आहेत यांच्या हितसंबंधांना काय करतात, दर्शित करत असतात. तर हे लक्षात ठेवा. आणि एका मंडळामध्ये 5 शासन नियुक्त सदस्य असतात. ही जी स्थानिक मंडळ आहेत त्या प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे मुंबईमधलं समजा स्थानिक मंडळ आहे तर तिथं 5 शासन नियुक्त सदस्य असतील आणि या 5 पैकी एक जो असतो तो मंडळाचा अध्यक्ष असतो. आणि हा अध्यक्ष जो आहे तो निर्देशित सदस्य असतो. हा अध्यक्ष अथवा निर्देशित जो सदस्य असतो तो रिझर्व्ह बँकेचा काय करतो, मध्यवर्ती संचालक मंडळाचा सदस्य असतो. तर हे लक्षात ठेवा. मित्रांनो, RBIचे मुख्य कार्यालय कुठे आहे, तर मुंबईमध्ये RBIचे मुख्य कार्यालय स्थित आहे. आणि 4 झोनल कार्यालय आपण पाहिली, ती मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई इथे आहेत. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. शिवाय ही कार्यालय जी आहेत ना, तीच कार्यालये, झोनल कार्यालय स्थानिक मंडळांची कार्यालये आहेत आणि तेच कार्य करतात. मित्रांनो, 20 क्षेत्रीय कार्यालये देखील आहेत आणि 11 उपकार्यालये देखील आहेत. तर रिझर्व्ह बँकेचे किती ऑफिसेस आहेत हे आपल्याला आता कळू शकतं. मित्रांनो, रिझर्व्ह बँक जी आहे त्यांचं आर्थिक वर्ष सुरुवातीला जेव्हा रिझर्व्ह बँक स्थापन झाली होती तेव्हाचं आर्थिक वर्ष जे होतं ते 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असे होते. परंतु 11 मार्च 1940ला रिझर्व्ह बँकेने काय केले, 1 जुलै ते 30 जून असे आर्थिक वर्ष स्वीकारले. कोणते, 1 जुलै ते 30 जून हे 1940ला झालं बदल. आणि ही पद्धत आतापर्यंत देखील सुरू आहे. मित्रांनो, 1 जुलैला रिझर्व्ह बँकेचे कामकाज वार्षिक कामकाज संपल्यानिमित्त बंद राहत असते. म्हणजे 1 जुलैला हे सर्व कामकाज थांबतं कारण वार्षिक कामकाज तिथे संपलेलं असतं 30 जूनचा, म्हणून एक दिवस सुट्टी. आणि 2014 पासून काय केलं त्यांनी, तर 2014 पासून त्यांनी असं ठरवलं की 1 जुलैला देखील रिझर्व्ह बँक आता सुरू करायची, तेव्हा देखील कामकाज सुरू ठेवायचे. म्हणजे आधी 2014 पर्यंत काय होतं, 1 जुलैला बँक बंद असायची, परंतु आता त्यांनी 2014 पासून 1 जुलैला देखील बँक सुरू ठेवायचं चालू केलं. तर मित्रांनो, आपण आता ही रचना पाहिली. आता आपल्याला या रिझर्व्ह बँकेतील काही आधुनिक स्वायत्त यंत्रणा ज्या नव्याने स्थापन झालेल्या आहेत त्या यंत्रणा आता आपल्याला पाहायच्या आहेत. त्यामध्ये पहिली कोणती आहे, मौद्रिक धोरण समिती, MPC, मॉनिटरी पॉलिसी कमिटी. मित्रांनो, ही समिती श्री BN श्रीकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील वित्तीय क्षेत्र कायदा सुधारणा आयोग जो 2013 मध्ये होता आणि यामध्ये 2013 मध्ये चलनविषयक धोरण ठरवण्यासाठी त्यांनी काय केली, मौद्रिक धोरण स्थापन करण्याची शिफारस केली. कशासाठी, चलनविषयक धोरण ठरवण्यासाठी. आणि या समितीमध्ये 6 सदस्य असतात. बघा मित्रांनो, आपण पाहिलेले आहे की कोणती समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली गेली यावर MPSC प्रश्न विचारत असते, त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. ही कोणाच्या अध्यक्षतेखाली, तर श्री BN श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली शिफारस करण्यात आली होती. मित्रांनो, तसेच उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली देखील चलन धोरणाचा जो आराखडा सुधारणा समिती जी आहे त्यामधील देखील त्यांनी 2014 मध्ये ही समिती स्थापन करण्याची काय केली होती, शिफारस केली गेली होती. तर मित्रांनो बघा, उर्जित पटेल यांनी देखील याची शिफारस केली होती. या समितीमध्ये 6 सदस्य असतात. 3 पदसिद्ध सदस्य रिझर्व्ह बँकेचे असतात आणि 3 नियुक्त सदस्य जे आहेत ते केंद्र सरकार नियुक्त करतात. म्हणजे 3 रिझर्व्ह बँकेमधून असतात आणि 3 केंद्र सरकार नियुक्त करते. केंद्र सरकार पण काय आर्थिक क्षेत्रातील म्हणजे ते त्या अभ्यासातील तज्ज्ञ व्यक्ती नियुक्त करतात. त्यामध्ये बँकिंग, वित्त किंवा चलन विषयक धोरण क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. तर मित्रांनो, हे जे मौद्रिक धोरण समिती आहे यांचं कार्य काय असतं, तर मौद्रिक धोरण समिती वर्षभरातून 4 बैठकी त्यांच्या झाल्या पाहिजेत. किती, वर्षातून 4 वेळा. आणि बैठकीला किमान 4 सदस्य तरी उपस्थित असले पाहिजे. आणि गव्हर्नर जर अनुपस्थित असतील तर त्या बैठकीत डेप्युटी गव्हर्नर उपस्थित असले पाहिजे. जर हे गव्हर्नर पण उपस्थित नसतील आणि डेप्युटी गव्हर्नर पण उपस्थित नसतील तर ही बैठक होऊ शकत नाही, असं त्यांचं क्लॉज आहे. त्यांनी जो कायदा बनवला आहे त्याच्यात कलम 45 त्यांनी असा घातलेला आहे. म्हणजे एक RBIचे ते संविधानच आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांचं ते कॉन्स्टिट्यूशनच दिलेलं आहे की त्यांनी प्रत्येक कलमामध्ये काही ना काही रूल्स दिलेले आहेत.
मित्रांनो, या समितीचा जो निर्णय असतो तो रिझर्व्ह बँकेवरती बंधनकारक असतो. या समितीमध्ये प्रत्येक बैठकीनंतर 14 दिवसानंतर काय करतात, समितीने जे ठराव स्वीकारले आहेत ते प्रत्येक सदस्याने त्यावर दिलेले जे मत असतं ते मत देण्याचे कारण या सर्वांची माहिती काय केली जाते, प्रकाशित केली जाते. मित्रांनो, या समितीचं कार्य काय असतं तर चलनवाढ पूर्वनियोजित कक्षेत राहण्यासाठी काय करतात, चलनविषयक धोरणाचा दर ठरवला जातो. हे कार्य ही समिती करत असते. तर मित्रांनो बघा, रिझर्व्ह बँकमधील जून 2016च्या दुरुस्तीपूर्वी चलनविषयक सर्व अधिकार जे आहेत ते रिझर्व्ह बँकेकडे होते. आता ही धोरण दर ठरवण्याचा जो अधिकार आहे तो मौद्रिक धोरण समितीला देण्यात आला आहे आणि धोरण राबवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेवरती सोपवण्यात आली आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेची जी कामे आहेत ती आता विभागली गेली आहेत. तर मित्रांनो, आपण मौद्रिक धोरण समिती पाहिली. आता आपल्याला पुढची स्वायत्त संस्था पाहिजे ती कोणती, बँक बोर्ड ब्युरो, म्हणजेच BBB, BBB. तर मित्रांनो, ही जी बँक बोर्ड ब्युरो जो आहे तो श्री PJ नायक यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या भारतीय बँक मंडळ प्रशासन आढावा समिती यांनी 2014मध्ये बँक बोर्ड ब्युरो स्थापन करण्यासाठी शिफारस केली होती. कोणी, श्री PJ नायक यांनी. आणि केंद्र शासनाने देखील 11 डिसेंबरला ही शिफारस स्वीकारली. 11 डिसेंबर 2015ला ही BBB स्थापनेची स्वीकारली आणि 2016ला काय झालं, या समितीची स्थापना झाली. तर मित्रांनो बघा, हे लक्षात ठेवा की बँक बोर्ड ब्युरोची स्थापना कधी झाली, 2016ला झाली. 1 एप्रिल 2016 पासून ते कार्यरत आहे. मित्रांनो, यामध्ये जे अध्यक्ष असतात एक, शिवाय 3 पदसिद्ध सदस्य असतात आणि 3 नियुक्त सदस्य असतात. मित्रांनो, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रशासनात सुधारणा करणे हे ब्युरोचे काय आहे, सर्वसाधारण ध्येय आहे. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँका ज्या आहेत त्यांच्या प्रशासनामध्ये काय करायची, यांना सुधारणा करायची आहे. एक व्यवस्थित ती यंत्रणा निर्माण करून त्यामध्ये एक नियमितपणा ठेवणे किंवा कंट्रोलमध्ये ठेवणे हे कार्य त्यांना करायचे आहे. हे त्यांचे ध्येय आहे. आणि बँकांना धोरणे ठरवण्यामध्ये तसेच भांडवल वर्धन करण्यासाठी आराखडे बनवण्यामध्ये हा ब्युरो काय करत असतो तर मदत करत असतो. मित्रांनो, आता आपल्याला पुढचं पाहायचं आहे प्रस्तावित देणी नियामक मंडळ. मित्रांनो, एक लक्षात घ्या, हे जे मंडळ आहे PRB, पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड, हे अजूनही स्थापन झालेले नाही आहे. याला रिझर्व्ह बँकेने स्थापन करण्यासाठी अपोज केलेला आहे. म्हणजे अजूनही स्थापन झालं नाही, पण त्याची एक रफली त्यांनी दिलेले आहे की असलं तर कसं असेल. तर त्यामध्ये देखील 2 समितींनी त्यांची मतं दिली होती. मित्रांनो बघा, PRB हे जे आहे ते केवळ आधुनिक देणी व्यवहारांचे नियमन करेल आणि हे जे नियमन असेल ते RBIच्या कक्षेबाहेर असेल असे त्यात म्हटले गेले आहे. म्हणजे ते फक्त आधुनिक देणी व्यवहार जे होतात त्यांचेच नियमन करेल. मित्रांनो, जी वत्तल समिती आहे त्यांनी काय म्हटलं आहे की देणी नियामक जे मंडळ आहे त्याची संभाव्य रचना कशी असेल, तर त्यांनी म्हटलं आहे की 8 सदस्यीय मंडळाची रचना त्यांनी सुचवली आणि याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर असेल, एक रिझर्व्ह बँकेचा प्रतिनिधी असेल, एक सेबीचा प्रतिनिधी असेल, एक केंद्र शासनातील सचिव स्तरावरील प्रतिनिधी असेल आणि 4 शासन नियुक्त प्रतिनिधी, असे टोटल किती, 8 सदस्य असतील. आणि गव्हर्नर जे आहेत, जे RBIचे गव्हर्नर आहेत ते या मंडळाचे काय असतील, अध्यक्ष असतील. शिवाय जे वत्तल समितीतील जे HR खान व चंदन सिन्हा जे आहेत त्यांनी काय केलं, त्यांनी याच समितीतील ते 2 जण होते, परंतु त्यांनी काही 6 सदस्यीय रचना सुचवली की 6 सदस्यीय मंडळ असावे. आणि या रचनेमध्ये त्यांनी रिझर्व्ह बँक गव्हर्नर, 2 डेप्युटी गव्हर्नर आणि 3 शासन नियुक्त प्रतिनिधी असावे असे त्यांनी सुचवले. म्हणजे यांचे असे म्हणणे होते की शासन नियुक्त प्रतिनिधी किती असावेत, 3च असावेत आणि जे 2 डेप्युटी गव्हर्नर असावेत आणि एक रिझर्व्ह बँक गव्हर्नर असावा. तर यांनी ती संख्या कमी केली. तर मित्रांनो, PRB जर असली तर त्यांची मूळ उद्दिष्टे कोणते असावेत असे वत्तल समितीने सांगितले. तर त्यांनी काय म्हटले, स्पर्धा, नाविन्यता आणि ग्राहक सुलभता ही त्यांची 3 उद्दिष्टे असावीत PRBची. परंतु हे अजूनही स्थापन झालेलं नाही आहे. तर त्या देखील आता स्थापन करण्याचे चान्सेस देखील ते वाटत नाहीत, कारण की अजून देखील RBIने त्याला अपोजच केलेलं आहे. म्हणजे हे बँकेच्या बाहेरच्या कक्षेबाहेरील कार्य असल्यामुळे रिझर्व्ह बँक याला परमिशन देत नाही आहे. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, प्रस्तावित निग्रह मंडळ RC, रिझोल्यूशन कॉर्पोरेशन. तर मित्रांनो, हे देखील
याची शिफारस जी आहे ती 2011मध्ये केंद्र सरकारने श्री BN श्रीकृष्ण जे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय क्षेत्र कायदा सुधारणा आयोग जो होता त्यांनी काय केली होती, स्थापन केला होता आणि त्यामध्ये त्यांनी काही शिफारस केली होती आणि त्या शिफारसींपैकी एक प्रमुख शिफारस काय होती की सध्या जे DICGCचे अस्तित्वात आहे त्याचे विभाजन कसे झाले पाहिजे, तर RC, FRA आणि DMO या 3 संस्थांमध्ये त्याचे काय झाले पाहिजे, विभाजन झाले पाहिजे. DMO म्हणजे डेब्ट मॅनेजमेंट ऑफिस, FRA म्हणजे फायनान्शियल रिट्रेसल एजन्सी, ते आपण पुढे बघूया. तर यामध्ये त्याचे काय झाले पाहिजे, तर या 3 संस्थांमध्ये त्याचे विभाजन झाले पाहिजे अशी त्यांची शिफारस होती आणि यांची शिफारस विचारात घेऊनच या संबंधीचे जे FRDA आहे, जे विधेयक आहे कोणते, फायनान्शियल रिझोल्यूशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स, हे विधेयक 10 ऑगस्ट 2017ला संसदेत मांडले आणि सध्या ते संसदेमध्ये चर्चाधीन आहे. म्हणजे अजूनही हे विधेयक चर्चाधीन आहे, याची देखील अजूनही काही झाली नाही आहे, तर अजूनही त्यामध्ये दुरुस्त्या चालू आहेत, त्यामुळे स्थापना झालेली नाही आहे. परंतु याची मुख्य कार्य कोणती असतील असे सांगितलं आहे, तर पहिलं काय सांगितलं आहे, ठेवी विमा. म्हणजे काय, तर सध्या बँकांमधील जे ठेवीदार आहेत त्यांच्या कमाल 1 लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना DICGC विमा संरक्षण पुरवते असं त्यांनी त्यांचं कार्य सांगितलं ठेवी विमामध्ये. आणि त्यानंतर जे जोखीमभरित संस्थांचे वर्गीकरण हे त्यांनी दुसरं कार्य की क्लासिफाईंग सर्व्हिस प्रोव्हायडर्स बेस्ड ऑन देअर रिस्क, यामध्ये त्यांनी काय म्हटलं की बँका आणि विमा कंपन्या ज्या आहेत यांचं जोखीमभरित वर्गीकरण करण्याचे काम कोण करेल, RC करेल, म्हणजेच हे प्रस्तावित निग्रह महामंडळ करेल. पुढे काय दिलेलं आहे, तर निग्रह, तिसरं कार्य दिलेलं आहे निग्रह. तर गंभीर म्हणून गणल्या गेलेल्या ज्या संस्था आहेत त्याचा RC काय करेल, निग्रह करेल म्हणजे रिझोल्यूशन करेल. आणि निग्रहासाठी कोणते 3 पर्याय दिले, तर त्यांनी म्हटले संस्थेची संपत्ती आणि देणी दुसऱ्या संस्थेकडे काय करायचे, वर्ग करायचे, संस्था दुसऱ्या संस्थेमध्ये काय करायची, विलीन करायची, आणि संस्थेचे अवसायन करायचे म्हणजे लिक्विडेशन करायचे. तर हे 3 त्यांनी पर्याय सांगितलेले आहेत. तर मित्रांनो असे RCचे आहे, RCची रचना जी आहे ती तुलना जर करायची झाली तर ती DICGC आहे त्याच्या रिझर्व्ह बँकेअंतर्गत कार्य करते, म्हणून 1 अध्यक्ष आणि 3 संचालक सदस्य त्यामध्ये असतात आणि रिझर्व्ह बँकेचे 1 डेप्युटी गव्हर्नर हे या महामंडळाचे काय असतात, अध्यक्ष असतात. आणि RC जे आहे ते वित्त मंत्रालय जे आहे त्याच्या अंतर्गत कार्य करणार आहे असं त्यात म्हटलं आहे. आणि RCचा जो अध्यक्ष असतो तो शासन नियुक्त असेल. कोण करेल, RCचा अध्यक्ष नियुक्त, तर शासन नियुक्त करेल. आणि इतर जे सदस्य आहेत ते रिझर्व्ह बँक, SEBI, IRDA, PFRDA यामधून निवडले जातील. तर मित्रांनो हे जे आपण मौद्रिक धोरण समिती पाहिली तर याच्या स्थापनेमुळे काय झालं, रिझर्व्ह बँकेची चलनविषयक धोरणातील स्वायत्तता जी आहे ती कमी झालेली आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेचे आता जे चलनविषयक धोरणातील जे कार्य आहे तर ते विभागले आहे, म्हणजे त्यांना आता स्वायत्तता राहिलेली नाही आहे. शिवाय बँक बोर्ड ब्युरो जे आहे त्याच्या स्थापनेमुळे रिझर्व्ह बँकेचा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांच्या निवडीचा जो अधिकार आहे, कोणत्या सार्वजनिक क्षेत्रांच्या बँकांचे प्रमुख निवडीचा अधिकार तो काढून टाकण्यात आलेला आहे. त्यानंतर देणी नियामक मंडळ जे आहे तर ते अजून स्थापन झाले नाही, परंतु त्याच्या स्थापनेमुळे काय होईल, तर रिझर्व्ह बँकेची जी डिजिटल देणी यंत्रणांवरची नियमन करण्याची जी स्वायत्तता आहे ती काय होईल, कमी होईल. शिवाय निग्रह मंडळ जे आहे याच्या स्थापनेमुळे काय होईल, तर निग्रह जे रिझोल्यूशन करण्यात महत्त्वाची जी भूमिका बजावण्याचा RBIचा जो काय होता किंवा IRDAचा जो अधिकार होता तो काय होईल, निग्रह महामंडळाकडे जाईल. म्हणजे या ज्या स्वायत्त संस्था तयार झाल्या आहेत किंवा नव्याने स्थापन होणार आहेत किंवा झाल्या आहेत यामुळे RBIचे काही अधिकार क्षेत्र जे आहेत ते मर्यादा आलेल्या आहेत आणि त्यांची स्वायत्तता RBIची काय झालेली आहे, यामुळे कमी झालेली आहे. मित्रांनो आता आपल्याला चलनविषयक धोरण काय आहे ते जाणून घ्यायचे आहे. आता आपण RBIची रचना पाहिली, स्वायत्त संस्था पाहिल्या, आधुनिक संस्था पाहिल्या, आता आपल्याला चलनविषयक धोरण हे महत्त्वाचं आहे, मॉनिटरी पॉलिसी, तर हे आता आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो आता आपण चलनविषयक धोरणाचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया. तर बघा, बाजारातील पैसा आणि पतनिर्मिती उपलब्धता तसेच मूल्य आणि उपयोगितेचे नियंत्रण करून बाजारातील जो पैसा आहे तो काय करायचं, योग्य दिशेला वळवायचा आणि त्यासाठी काय करायचे, तर व्याजदराचे नियमन करायचे, म्हणजेच काय, चलनविषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण
होय मित्रांनो, यामध्ये काय तर बाजारातील जो पैसा आहे तो योग्य दिशेला वळवला जातो आणि त्यासाठी काय केले जाते तर व्याजदराचे नियमन केले जाते. कशाच्या आधारे तर पैसा व पतनिर्मिती उपलब्धतेच्या आधारे आणि मूल्य आणि उपयोगितेचे नियंत्रण करून. तर हे चलनविषयक धोरण झाले. याची ही व्याख्या आहे किंवा याचा अर्थ आहे तुम्हाला आता कळाला असेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की यामध्ये बाजारातला जो पैसा आहे तो योग्य दिशेला वळवला जातो आणि त्यासाठी व्याजदराचे नियमन केले जाते. याला चलनविषयक धोरण असे म्हणतात. तर मित्रांनो, या चलनविषयक धोरणाचे आता उद्दिष्टे काय आहेत ते आपण पाहूया. तर बघा, याचं पहिलं उद्दिष्ट काय आहे तर CPIC आपण पाहिलं होतं, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स कंबाईन, जो ग्रामीण आणि शहरी दोघांचा मिळून कंबाईन असतो. हा CPIC आधारित चलनवाढ काय करायची, स्थिर ठेवायची. हे याचं पहिलं उद्दिष्ट आहे. त्यानंतर काय आहे तर आर्थिक वाढ होण्यासाठी उत्पादक क्षेत्रांकडे पैशाचा प्रवाह काय करेल, वाढला पाहिजे. म्हणजे आर्थिक वाढ व्हायसाठी पैशाचा पुरवठा काय झाला पाहिजे तर वाढला पाहिजे आणि तो कुठे, उत्पादक क्षेत्रांकडे वाढला पाहिजे. यासाठी काय करायचं, प्रयत्न करायचं. हे याचं उद्दिष्ट आहे. पुढचं काय तर आर्थिक स्थिरता प्रस्थापित करायची. म्हणजे मंदी पण नको आणि तेजी पण नको, काय पाहिजे, आर्थिक स्थिरता पाहिजे. शिवाय विनिमय दर जो आहे तो स्थिर करायचा. एक्सचेंज रेट जो असतो तो काय करायचा, स्थिर करायचा. नंतर रोजगार वृद्धी करणे. रोजगार काय झालं पाहिजे, नवीन निर्माण झालं पाहिजे, रोजगार वृद्धी झाली पाहिजे, रोजगारात वाढ झालं पाहिजे. हे याचं उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो, ही 5 उद्दिष्टे कशाचे, चलनविषयक धोरणाची आहेत. एकदा तुम्ही परत वाचून लक्षात घ्या. नंतर आपल्याला काय पाहिजे, साधने. चलनविषयक धोरणासाठी कोणती साधने असतात तर चलनविषयक धोरण जे आहे ते राबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे अनेक साधने उपलब्ध असतात. कोणाकडे, रिझर्व्ह बँकेकडे साधने उपलब्ध असतात. आणि या साधनांचे वर्गीकरण कसे केले आहे तर त्यांनी सुरुवातीला सांगितले की संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने ही 2 प्रकारची साधने यामध्ये असतात. तर मित्रांनो, आपल्याला ही साधने डिटेलमध्ये पाहायची आहेत. आपण आजच्या लेक्चरमध्ये संख्यात्मक साधनेच पाहणार आहोत. गुणात्मक साधने आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता बघा संख्यात्मक साधने. तर संख्यात्मक साधने म्हणजे कोणती साधने तर अशी साधने जी अर्थव्यवस्थेतील एकूण पैशाच्या पुरवठ्यावर परिणाम करतात. कोणती साधने, अशी साधने जी अर्थव्यवस्थेतील एकूण पैशाच्या पुरवठ्यावर काय करतात, परिणाम करतात. आणि यांना काय म्हणतात, संख्यात्मक साधने असे म्हटले जाते. मित्रांनो, चलनविषयक धोरण जे आहे त्याची काय परंपरागत पद्धत आहे. कोणती, संख्यात्मक साधने ही काय परंपरागत पद्धत आहे. तर बघा, हे विचारलं जाऊ शकतं की चलनविषयक धोरणाची परंपरागत पद्धत कोणती. तर त्यामध्ये संख्यात्मक साधने, गुणात्मक साधने तुम्हाला जर ऑप्शन्स असले तर तुम्हाला संख्यात्मक साधने हे टिक करणं गरजेचं आहे किंवा हा उत्तर पर्याय म्हणून निवडणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा, ही याची परंपरागत पद्धत आहे. तर मित्रांनो, प्रत्यक्ष, आता ही संख्यात्मक जी साधने आहेत त्याचे देखील 2 प्रकारात वर्गीकरण केले की प्रत्यक्ष साधने आणि अप्रत्यक्ष साधने. तर आता आपल्याला प्रत्यक्ष साधने बघायचे. तर प्रत्यक्ष साधने जी आहेत त्याचं काय म्हटलंय तर जे पैशाच्या पुरवठ्यावरती कसा परिणाम करतात तर प्रत्यक्ष परिणाम करतात. बघा इथे काय म्हटलंय तर संख्यात्मक साधनांमध्ये पैशाच्या पुरवठ्यावरती परिणाम होतो आणि मग प्रत्यक्ष साधनांमध्ये काय होईल, प्रत्यक्षपणे परिणाम होईल. म्हणून पैशाच्या पुरवठ्यावरती प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या संख्यात्मक साधनांना प्रत्यक्ष साधने असे म्हटले जाते. तर मित्रांनो, यामध्ये कोणकोणती प्रत्यक्ष साधने आहेत, CRR, SLR, पुनर्वित्त पुरवठा ही प्रत्यक्ष साधने यामध्ये दिलेली आहेत. आपल्याला ही सर्व साधने डिटेल्समध्ये बघायची आहेत. तर आपण पहिल्यांदा CRR, रोख राखीव प्रमाण, कॅश रिझर्व्ह रेशिओ पाहूया. तर मित्रांनो बघा, बँका त्यांच्या निव्वळ मागणी व मुदत ठेवींपैकी ज्या प्रमाणात RBIकडे रोख स्वरूपात किमान ठेवी ठेवाव्या लागतात, कशा, रोख स्वरूपात किमान ठेवी ठेवाव्या लागतात, त्या प्रमाणाला काय म्हटले जाते, CRR असे म्हटले जाते. रोख राखीव प्रमाण असे म्हटले जाते. कसे, जिथे बँकांमध्ये काय केले जाते, बँका काय करतात, RBIमध्ये काय ठेवतात, त्यांच्या जे ठेवी आहेत, निव्वळ मागणी किंवा मुदत ठेवी आहेत त्या कशा ठेवतात, रोख स्वरूपामध्ये ठेवतात. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, जर CRR वाढवला म्हणजे काय, बँकांच्या ज्या ठेवी आहेत, जे रोख स्वरूपात ठेवलेल्या ठेवी आहेत तर त्या जर वाढवल्या तर ऑब्व्हियस आहे बँकांचा जास्त पैसा RBIकडे जाणार आणि बँकांची कर्ज देण्याची जी क्षमता आहे ती काय होईल, कमी होईल. त्यामुळे हे CRR जर वाढवला तर कर्ज देण्याची क्षमता काय होते,
कमी होते आणि या उलट CRR जर कमी केला तर कर्ज देण्याची क्षमता काय आहे, वाढते. म्हणजे CRR कमी केला तर बँकांना कमी पैसे RBI कडे ठेवावे लागतील आणि जर RBI कडे कमी पैसे ठेवले तर बँका जास्त प्रमाणात कर्ज देऊ शकतात. तर हे CRR मध्ये आहे. शिवाय रिझर्व्ह बँका आता 3% खाली किंवा 20% वर CRR जाहीर करू शकते. म्हणजे रिझर्व्ह बँका आता किती CRR जाहीर करू शकते हे रिझर्व्ह बँकेच्या अधिकारामध्ये आहे. परंतु पूर्वी काय होतं की जे CRRचा दर जो आहे 2006च्या पूर्वी 20% उच्चतम म्हणजे जास्तीत जास्त 20% पर्यंत आणि कमीत कमी 3% पर्यंत मर्यादा याची दिलेली होती. परंतु आता अशी मर्यादा काढण्यात आलेली आहे. त्यामुळे CRR कितीही जाहीर करू शकते. कोण? RBI कितीही CRR जाहीर करू शकते. मित्रांनो, CRR ठेवी ज्या आहेत त्याच्यावरती रिझर्व्ह बँक कुठलेही व्याज देत नाही. याच्यावरती व्याज देत नाही. सर्व बँकांना CRR ठेवी ठेवणे काय आहे, बंधनकारक आहे. परंतु याच्यावरती कुठलेही व्याज रिझर्व्ह बँक या बँकांना देत नाही. शिवाय CRR जे ठेवत नाहीत त्यांच्यावरती रिझर्व्ह बँक काय करते, दंड आकारत असते, त्यांना पेनल्टी देते. त्यामुळे या बँकांना CRR ठेवावेच लागतात आणि दैनंदिन तत्वावरील ज्या बँकांकडील ठेवी असतात त्या कमी जास्त होत असतात आणि यामुळे रोख राखीव प्रमाण जे आहे त्यामध्ये बदल करावा लागतो आणि यासाठी मग काही थोड्या प्रमाणात जे बदल केले जातात जे RBI करत असते. तर मित्रांनो, आपण CRR विषयी पाहिलं. आता आपल्याला वैधानिक तरलता प्रमाण SLR काय असतं हे पाहायचं आहे. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ. आपण आता वैधानिक तरलता प्रमाण पाहूया. तर यामध्ये काय असतात, बँका त्यांच्या निव्वळ मागणी आणि मुदत ठेवींपैकी ज्या प्रमाणात स्वतःच्या तिजोरीत रोख स्वरूपात, शासकीय प्रतिभूती किंवा सोन्यासारख्या तरल स्वरूपात किमान ठेवी ठेवाव्या लागतात त्या प्रमाणाला काय म्हटले जाते, SLR म्हटले जाते. वैधानिक तरलता प्रमाण म्हटले जाते. बघा इथे काय म्हटले की स्वतःच्या तिजोरीत कसे रोख स्वरूपात, शासकीय प्रतिभूती किंवा सोन्यासारख्या तरल स्वरूपात किमान ठेवी ठेवाव्या लागतात आणि यालाच वैधानिक तरलता प्रमाण म्हणतात. मित्रांनो बघा, CRR जो आहे तो रिझर्व्ह बँकेमध्ये ठेवावा लागतो आणि SLR कुठं बाळगायचा असतो, तर स्वतःजवळ बाळगायचा असतो. मित्रांनो, जे CRR आहे त्यामध्ये रोख रक्कम ठेवावी लागते आणि रिझर्व्ह बँकेकडे ठेवावी लागते आणि SLR मध्ये रोख रक्कम देखील ठेवू शकतो. शासकीय प्रतिभूती आणि सोने या तिन्ही प्रकारांमध्ये स्वतःजवळ आपण ठेवू शकतो SLR. आणि जर SLR वाढवला तर बँकांची काय होते, कर्ज देण्याची क्षमता कमी होते. ऑब्व्हियसली जसं CRR वाढवलं तर बँकांची कर्ज देण्याची क्षमता कमी होते, तसंच SLR देखील वाढवला तर बँकांची कर्ज देण्याची क्षमता काय होते, कमी होते आणि यामुळे चलनवाढ आटोक्यात येतं. म्हणजे चलनवाढ होऊ शकत नाही कारण की प्रत्यक्ष पुरवठा होत नाही पैशांचा. इथे ते प्रतिभूती गुंतून राहतात त्यामध्ये पैसा आणि त्यामुळे चलनवाढ काय होते, आटोक्यात येते. परंतु SLR जर कमी झाला तर बँकांची कर्ज देण्याची क्षमता देखील वाढते आणि चलनवाढ देखील होत असते. त्यामुळे हा परिणाम होत असतो एकमेकांवरती. त्याशिवाय SLR जे आहे ते त्याची न्यूनतम मर्यादा काढून टाकली आहे. उच्चतम मर्यादा किती ठेवलंय, 40%. परंतु SLRला न्यूनतम मर्यादा ठेवलेली नाही आहे. म्हणजे 2006 पूर्वी SLRची उच्चतम मर्यादा 40% होती आणि 25% न्यूनतम मर्यादा होती. परंतु 2006 मध्ये रिझर्व्ह बँक कायद्यातील दुरुस्तीनुसार ती काय केली, काढून टाकण्यात आली आणि फक्त 40%ची उच्चतम मर्यादा ठेवण्यात आली आहे. म्हणजे 40%च्या वर RBI SLR जाहीर करू शकत नाही आणि SLR देखील जाहीर राखणे हे सर्व बँकांना काय बंधनकारक आहे. जी बँक SLR राखू शकत नाही त्यांच्यावरती RBI काय करते, दंड आकारते, पेनल्टी घेत असते. परंतु मित्रांनो, इथे एक देखील आणखी लक्षात ठेवा की वैधानिक तरलता प्रमाण जे आहे त्याच्या एवढी रक्कम कुठेही वापरता येत नाही आणि त्यापासून बँकांना काय करता येत नाही, उत्पन्न देखील मिळवता येत नाही कारण की ते शासकीय प्रतिभूती असतात किंवा सोने असतात. परंतु जे सोन्याच्या जे स्वरूपात जे गुंतून सोन्यातील भाववाढीचा काय होतो, त्यांना फायदा होतो. म्हणजे सोने जर असेल जास्तीत जास्त प्रमाणात तर त्याचा काय होतो, फायदा होऊ शकतो आणि शासकीय प्रतिभूतींमध्ये गुंतवून पूर्वनियोजित जे व्याज असतं ते देखील त्यांना कमावता येऊ शकतो आणि या दृष्टीने CRR जो असतो तो काय असतो, पूर्ण अनुत्पादक असतो आणि हे SLR जो असतो तो काय असतो, उत्पादक असतो. म्हणजे इथे थोडाफार तरी स्वतःकडे असल्यामुळे व्याज मिळू शकतो किंवा भाववाढीचा फायदा होऊ शकतो. परंतु CRR वरती RBI अजिबात व्याज देत नाही.
तर बघा आपल्याला SLR आणि CRR मधला आता फरक देखील कळाला असेल. आता आपल्याला पुढचं काय पाहायचं आहे, पुढचं साधन कोणतं आहे प्रत्यक्ष, तर पुनर्वित्त सुविधा, रिफायनान्स फॅसिलिटीज. तर मित्रांनो बघा, रिझर्व्ह बँक तसेच जे काही सर्वोच्च संस्था आहेत, वित्त संस्था आहेत, जसे नाबार्ड ही सर्वोच्च शिखर संस्था आहे ना, तर ती काय करतात, विविध क्षेत्रांमध्ये पुनर्वित्त पुरवठा करत असतात. आपण पुनर्वित्त पुरवठा म्हणजे काय असतं हे मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, मागच्या पाठामध्ये, की एखाद्या जो वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेला एखादी दुसरी संस्था काय करते, वित्त पुरवठा करत असते, म्हणजे त्यांना पुनर्वित्त पुरवठा असे म्हटले जाते. जसे की भारतात जे निर्यात पत व पतहमी मंडळ आहेत, या महामंडळ आहेत, ते काय करतात, निर्यातदारांना काय करत असतात, पुनर्वित्त पुरवठा करत असतात. तर मित्रांनो, पुनर्वित्त पुरवठ्यामुळे काय होतं, बाजारामध्ये प्रत्यक्ष पैसा येतो आणि यामुळेच काय होतो, पैसा पुरवठा वाढतो आणि चलनवाढ होत असते. आपण पाहिलंय ना, पैशाचा पुरवठा वाढला, पायाभूत पैसा वाढला की चलनवाढ होते आणि यामुळेच पैसा पुरवठा वाढून काय होते, चलनवाढ होते. तर मित्रांनो, हे जे रोख राखीव प्रमाण आहे किंवा वैधानिक तरलता प्रमाण आहे किंवा पुनर्वित्त पुरवठा आहे, हे प्रत्यक्षपणे काय करतात, पैशाचा पुरवठा वाढवत असतात किंवा कमी करत असतात. म्हणूनच यांना काय म्हणतात, प्रत्यक्ष साधने असे म्हणतात. आता आपल्याला काय पाहायचे, अप्रत्यक्ष साधने पाहायची आहेत. तर आता आपण अप्रत्यक्ष साधनांची आधी पाहूया, की जे काय करतात, पैशाच्या पुरवठ्यावरती अप्रत्यक्ष परिणाम करतात आणि या साधनांना काय म्हणतात, अप्रत्यक्ष साधने असे म्हणतात. प्रत्यक्ष साधनांमध्ये प्रत्यक्ष परिणाम केला जातो आणि ते अप्रत्यक्ष परिणाम केला जातो. तो कसा ते आपण पुढे पाहूयाच. तर या साधनांमध्ये जी अप्रत्यक्ष साधने आहेत त्यांमध्ये काय काय येतं, तर बँक दर, लाभ, MSF, OMO, MSS, MCLR ही अप्रत्यक्ष साधने आहेत. आता ही कोणकोणते ते आपण डिटेलमध्ये एक एक करून पाहूया. तर सर्वात पहिला आपल्याला काय पाहायचे, बँक दर, बँक रेट आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो बघा, रिझर्व्ह बँक ही सर्व ज्या बँका आहेत इतर त्यांना काय देत असते, कर्ज देत असते. म्हणजे हुंडी किंवा वाणिज्य पत्रे जे आहेत ते बँकांकडून काय करते, खरेदी करते किंवा त्यांचा काय करते, पुनर्वटाव करते आणि त्यांना काय करते, दीर्घकालीन कर्ज देते. आणि या कर्जावरती RBI जे व्याज आकारते, म्हणजे RBI जेव्हा त्या बँकांना कर्ज देते, त्या कर्जाच्या बदल्यात RBI व्याज पण घेणार. तर ते व्याज जेव्हा आकारते आणि त्या व्याज आकारण्याच्या दराला काय म्हणतात, बँक दर असे म्हणतात. इतर बँका जेव्हा व्याज आकारतात त्याला व्याज दर म्हटले जाते, परंतु RBI जेव्हा बँकांवरती काय आकारते, व्याज आकारते दिलेल्या कर्जावर, तेव्हा त्याला काय म्हटले जाते, बँक दर असे म्हटले जाते. मित्रांनो, बँक दर वाढवल्यावरती काय होतं, बँकांना कर्जे काय होतात, महाग होतात. म्हणजे ऑब्व्हियसली व्याज वाढवलं तर आपल्याला ते कर्ज खूप जास्त वाटतं, आपल्याला घ्यायला नको वाटतं, कारण जास्त व्याज भरायचा असतो. त्यामुळे बँक दर वाढवला तरी बँकांना ती कर्जे काय होणार, महागच होणार. आणि बँक दर जो आहे तो वटाव दर किंवा पुनर्वटाव दर आहे असं म्हटलं जातं. तर का, तर बघा, एखादी जर बँक आहे, समजा स्टेट बँक आहे, तर स्टेट बँकेला 90 लाख रुपये कर्ज मिळाले आणि हे कर्ज काय दीर्घ मुदतीचे आहे आणि 12 महिन्यानंतर काय झाले, वाणिज्यपत्र जे मुदतीत आहे ते वाणिज्यपत्र जे आहे ते मुदतीत येतं. तर मग रिझर्व्ह बँक आहे जी, ती काय करते, समज हे वाणिज्यपत्र आहे ते गुजरात मिल्सकडे काय करते, वटवते आणि त्यातून 99 लाख रुपये मिळवते. म्हणजे त्यावरती नफा मिळवते. म्हणजे 90 लाख रुपयांच्या वाणिज्यपत्रावरती 9 लाख एक्स्ट्राचे मिळवते समजा, आणि रिझर्व्ह बँकेला मुद्दल आणि व्याज मिळतो. मग नफा होतो ना रिझर्व्ह बँकेचा. आणि वाणिज्यपत्र जे आहे ते तारण असतं, त्यामुळे रिझर्व्ह बँक काय करते, स्टेट बँकेला कर्ज देते. आणि रेपो व्यवहारामध्ये काय होतं, स्टेट बँकेला शासकीय प्रतिभूती तारण म्हणून विकाव्या लागतात. मग जसं की वाणिज्यपत्रे शासकीय प्रतिभूती, तर ते विकतात आणि शासकीय प्रतिभूती कमी झाल्या की त्याचा SLR काय आहे, त्याचा SLRवरती काय होतो, परिणाम होत जातो. आणि वाणिज्यपत्रे विकली तरी त्याचा SLRवर, शासकीय प्रतिभूती आणि वाणिज्यपत्रांमध्ये फरक आहे. तर जर वाणिज्यपत्रे विकली तर त्याचा SLRवरती परिणाम नाही होत, पण शासकीय प्रतिभूती जर विकल्या किंवा कमी झाल्या तर त्याचा SLRवरती नक्की परिणाम होतो, कारण की मर्यादा कमी होते. आणि परंतु जे रेपो दर आहे त्यापेक्षा बँक दर काय असतो, जास्त असतो. आणि स्टेट बँकेने वाणिज्यपत्रे जर सवलतीत किंवा वटाव देऊन विकले, म्हणजे डिस्काउंट देऊन जर विकले, तर त्यामुळे काय होतो, बँक दर वटाव दर किंवा पुनर्वटाव दर आहे असे म्हटले जाते. तर कळालं, वटाव दर आणि पुनर्वटाव दर बँक दराला म्हटले जाते. फक्त हे लक्षात ठेवा की बँक दर हा वटाव दर किंवा पुनर्वटाव दर आहे.
मित्रांनो, इकॉनॉमिक्समध्ये एक्झाम्पल देणे खूप मोठी प्रोसेस असते, एक स्टोरी टेलिंगसारखं असतं आणि त्यामध्ये कोणी बोर होऊ शकतं किंवा कन्फ्यूज होऊ शकतं. त्यामुळे काही गोष्टी एक्झाम्पल नसतील जरी लक्षात येत तर तुम्ही फक्त स्टेटमेंट लक्षात ठेवत जा, जे स्टेटमेंटवरून तुम्ही नंतर पुन्हा एक्झाम्पल कुठे रीड करून रेफरन्सेसमध्ये किंवा समजून घेऊन तुम्ही करू शकता त्याचा अभ्यास. तर पुढे काय आहे की 13 फेब्रुवारी 2012ला बँक दर MSFRशी जोडला. म्हणजे आधी बँक दर हा सेपरेट होता, परंतु 13 फेब्रुवारी 2012ला काय झाले, MSFR म्हणजे काय, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट, MSFR, जे आपल्याला पुढे MSF बघायचं आहे, याच्याशी बँक दर जोडला. आणि या दोन दर जे आहेत यांच्यामधील फरकाला काय, तेव्हापासून जे फरक आहे त्याला MSF म्हटले जाते. ते पुढे आपण बघूच. पण हे जे दोन दर आहेत यांच्यामधील फरक जो आहे तो शून्य करण्यात आला आणि तेव्हापासून हे दोन्ही दर सारखे असतात. यांच्यामधील फरक नाही, रेपो दर आणि ते बघू आपण पुढे MSF बघताना. तर हे लक्षात ठेवा की बँक दर आणि MSFR मधला जो फरक आहे तो शून्य करण्यात आला आणि हे तेव्हापासून बँक दर आणि MSFR जे दोन्ही आहेत ते समान झालेत. कधीपासून, 13 फेब्रुवारी 2012 पासून. तर मित्रांनो, आता आपल्याला पुढे बघायचे तरलता समायोजन सुविधा, लॅफ. तर लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी. मित्रांनो, बँक दर आपण बघितले की बँक दरामध्ये काय होतं, बँका रिझर्व्ह बँकेला हुंडी किंवा वाणिज्य पत्रे विकून काय करतात, कर्ज घेतात. बँका काय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात, परंतु हे जे कर्ज बँका घेतात तेव्हा काय करतात, ते वाणिज्यपत्रे किंवा हुंडी विकतात. पण हे जे विकलेले असतात वाणिज्यपत्रे किंवा हुंडी, तर हे परत विकत घेण्याचे कुठले आश्वासन देत नाहीत. हे नॉर्मली होतं. पण जेव्हा रिझर्व्ह बँका काय करतात, बँकेला शासकीय प्रतिभूती विकून कर्ज घेतात. म्हणजे इथं उलटं, जेव्हा रिझर्व्ह बँका असं करतात, बँकांनी जर असे केले, बँकांनी रिझर्व्ह बँकेला जर वाणिज्यपत्र दिले तर मग ते परत विकत घेण्याचे आश्वासन नाही देत. पण जेव्हा बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात आणि शासकीय प्रतिभूती विकून जेव्हा कर्ज घेतात तेव्हा ते काय करतात, परत विकत घेण्याचे आश्वासन दिले जाते इथे. म्हणजे इथं जेव्हा आश्वासन देतात तेव्हा काय होतं, त्याला रेपो व्यवहार असे म्हणतात. आता हा रेपो व्यवहार लक्षात ठेवा, जेव्हा काय आश्वासन दिले जाते, कसले, परत घेण्याचे त्या प्रतिभूती. या उलट जेव्हा बँक जेव्हा RBIला कर्ज देते, म्हणजे RBI कोणाकडून कर्ज घेते, RBI बँकांकडून कर्ज घेते आणि RBI यासाठी काय करते, शासकीय प्रतिभूती बँकेला विकते आणि त्या बँकेकडून परत विकत घेण्याचे देखील आश्वासन देते. आणि या व्यवहाराला काय म्हणतात, रिव्हर्स रेपो दर असे म्हणतात. रेपो दर म्हणजे काय, बँका त्यांच्या शासकीय प्रतिभूती RBIला विकून RBIकडून त्या परत विकत घेण्याचे आश्वासन देतात, ते झालं रेपो दर, रेपो व्यवहार. आणि रिव्हर्स रेपो व्यवहार म्हणजे काय, इथे चुकून दर टाईप झालं आहे, तिथे व्यवहार असायला हवा. तर रिव्हर्स रेपो व्यवहार म्हणजे काय, तर जेव्हा बँक RBIला कर्ज देते, RBI शासकीय प्रतिभूती विकते बँकांना आणि ते परत विकत घेण्याचे देखील RBI आश्वासन देते, याला काय म्हणतात, रिव्हर्स रेपो व्यवहार असे म्हटले जाते. तर मित्रांनो, हे जे परत विकत घेण्याचे आश्वासन देणारे रेपो व्यवहार आणि रिव्हर्स रेपो व्यवहार करण्याची ही जी सुविधा आहे म्हणजेच काय, तरलता समायोजन सुविधा होय, लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी होय. कळालं आता रेपो व्यवहार आणि रिव्हर्स रेपो व्यवहार काय असतं आणि यालाच काय म्हटलं जातं, ही तरलता समायोजन सुविधा म्हटलं जातं. तर मित्रांनो, जसा बँक दराचा उद्देश बँकांना दीर्घकालीन तरलता उपलब्ध करणे आहे, तसाच लॅफचा उद्देश काय असतो, अल्पकालीन तरलता उपलब्ध करणे हा असतो. कळालं आता दोन्हीमधून की बँक दर काय करतं, दीर्घकालीन तरलता उपलब्ध करून देते, तसंच LF काय करतं, अल्पकालीन तरलता उपलब्ध करून देते. मित्रांनो, ज्या दराने आपल्याला पुढे पाहायचंच आहे तसं रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर. तर बघा, रेपो दर म्हणजे काय असतं, RBI रेपो व्यवहारावर काय करतात, व्याज आकारतात. जेव्हा ते रेपो व्यवहार जेव्हा होतो आणि मग त्या रेपो व्यवहारामध्ये व्याज तर आकारला जातोच ना, तेव्हा ज्या दराने रेपो व्यवहारामध्ये व्याज आकारला जातो त्याला काय म्हणतात, रेपो दर. म्हणजे त्या व्याजदराला रेपो दर असे म्हटले जाते. आणि रिव्हर्स रेपो दर काय, तर जेव्हा रिव्हर्स रेपो व्यवहारात RBI व्याज ज्या दराने काय आकारते, व्याज आकारते, RBIने रिव्हर्स रेपो व्यवहारात बँका ज्या दराने व्याज आकारतात त्याला काय म्हणतात, रिव्हर्स रेपो दर असे म्हणतात. मित्रांनो, थोड्याफार टायपिंग मिस्टेक आहेत, त्यामुळे तुम्ही थोडं समजून घ्या की इथे बँका आहे, इथे RBIने. बँका रिव्हर्स रेपो व्यवहारावर ज्या दराने व्याज आकारतात त्याला रिव्हर्स रेपो दर असे म्हटले जाते आणि RBI रेपो व्यवहारावर ज्या दराने व्याज आकारते त्याला रेपो दर असे
म्हणतात. तर हे 2 सेंटेन्स लक्षात ठेवा, रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर. मित्रांनो, हे रेपो व्यवहार आणि रेपो दर हे जे आहेत हे महत्त्वाचे आहेत, दोन्ही रिव्हर्स आणि नॉर्मल रेपो पण. तर हे लक्षात ठेवा. आता आपल्याला पुढचं पाहायचं आहे अप्रत्यक्ष साधन कोणतं? सीमांतिक राखीव सुविधा, MSF. सीमांत राखीव सुविधा, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. तर मित्रांनो, यामध्ये काय आहे, शासकीय प्रतिभूती ज्या आहेत त्या वटाव दराने विकून, म्हणजे त्याचा पुनर्वटाव करता येईल अशा दराने विकून रिझर्व्ह बँकेच्या लॅफ खिडकी अंतर्गत बँकांना काय तरलता उपलब्ध होत असते. एक लाफ खिडकी असते, म्हणजे याच्या अंतर्गत काय होतं, बँकांना काय होते, तरलता उपलब्ध होते. म्हणजे समजा स्टेट बँक आहे, तर ते सर्वच शासकीय प्रतिभूती संपलेल्या असतील स्टेट बँकेच्या, आणि तिला काय असते, तरलतेची म्हणजेच पैशांची गरज आहे. आणि अशा वेळी मग ती काय करते, रिझर्व्ह बँकेचा MSF खिडकी जी आहे तिचा काय करू शकते, लाभ घेऊ शकते. म्हणजे जेव्हा पैशांची गरज असेल तेव्हा रिझर्व्ह बँकेची जी खिडकी आहे, MSF खिडकी, तिचा लाभ घेऊ शकते कोण, स्टेट बँक, जेव्हा गरज असेल तेव्हा. आणि या सुविधेअंतर्गत काय होतं, तिजोरीमध्ये जे SLR अंतर्गत जी तरल संपत्ती असते त्यात काय होते, 2% कपात करता येते. म्हणजे तिजोरीतील SLRमध्ये, तिजोरीत जे SLR आहे मध्ये गणलेली जी एखादी शासकीय प्रतिभूती असेल ती एका दिवसासाठी विकून रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेता येते, आणि दुसऱ्या दिवशी हे कर्ज जे आहे ते रेपो व्यवहाराप्रमाणेच परत करावे लागते. म्हणजे ते विकलेली प्रतिभूती पुन्हा विकत घ्यावी लागते कोणाला, स्टेट बँकेला. परंतु व्याज देताना रेपो दर जो आहे त्याच्यासोबत SLR कपात केल्याचा दंड पण द्यावा लागतो. कारण की SLR नसेल, हे जर हे करून ठेवलं नसेल त्यांच्या लिमिटमध्ये, तर त्याच्यावरती दंड आकारते ना RBI. तर मग 1 दिवसाचा तर 1 दिवसाचा, परंतु दंड द्यावा लागतो. तर मित्रांनो, जो रेपो दर आणि दंड या अशा जे एकत्रित व्याजदर जो आहे त्याला MSFR असे म्हटले जाते, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट असे त्याला म्हटले जाते. तर रेपो दर आणि MSFR यांच्यामधला जो फरक आहे, याच्या अंतराला काय, या फरकाला काय म्हटलं जातं, MSF, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, सीमांतिक राखीव सुविधा असे म्हटले जाते. कळालं तुम्हाला आता MSF काय आहे ते? तर MSFR जो आहे तो व्याजदर असण्यापेक्षा काय असतो, दंडाचा दर असतो. आणि SLR म्हणजे जे रिझर्व्ह बँक आहे त्यांच्या कलम 24मध्ये याविषयी आपल्याला दिलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण MSF देखील पाहिलं, LF पाहिलं, बँक रेट पाहिलं. तर मित्रांनो, आता आपण 3 अप्रत्यक्ष साधने पाहिली. आता आपण पुढचं अप्रत्यक्ष साधन पाहूया, OMO, ओपन मार्केट ऑपरेशन्स, खुल्या बाजारातील व्यवहार. तर आपण यामध्ये बघूया काय असतं. जे शासनाच्या नावे जे शासकीय प्रतिभूती असतात त्या विकून शासन काय करतो, राजकोषीय खर्चासाठी या रकमेचा विनियोग करत असते. म्हणजे राजकोषीय खर्चासाठी काय करतात, शासनाच्या नावे असलेल्या ज्या शासकीय प्रतिभूती असतात त्या विकून राजकोषीय खर्चासाठी या रकमेचा विनियोग करता येतो. आणि या शासकीय प्रतिभूतींचा बाजारातील तरलता नियंत्रित करण्यासाठी वापर केला जातो. शासनाकडच्या शासकीय प्रतिभूती कोणत्या, तर एखादं ठिकाण म्हणण्यापेक्षा एक सिंपल बघा, एखादी संपत्ती असते, जेव्हा तिचा मालक उरत नाही किंवा जेव्हा ती कोणाची आहे संपत्ती कळत नाही, तेव्हा ती शासनाकडे जप्त होते, ती शासनाची मालमत्ता होते. शिवाय काही इतर असतात की आपण गेटवे ऑफ इंडिया हे जे आहे ते शासकीय प्रतिभूती आहेत. तर या शासकीय प्रतिभूती किंवा काही एअरपोर्ट झाले किंवा एअर इंडिया वगैरे अशा गोष्टी ज्या असतात ते शासन वेळेवरती विकू शकतो, ज्या शासनाच्या मालकीच्या असतील त्या. ज्या शासनाच्या मालकीच्या प्रतिभूती आहेत त्या शासन विकून राजकोषीय खर्चासाठी त्याचा वापर करू शकतो. आणि या शासकीय प्रतिभूतींचा बाजारातील जे तरलता नियंत्रित करण्यासाठी काय होतो, वापर केला जातो. जसे की शासकीय प्रतिभूतींची विक्री. आता शासकीय प्रतिभूतींची जे बाजारातील रोखता जर वाढली आणि रिझर्व्ह बँक शासनाच्या नावे शासकीय प्रतिभूतींची विक्री केली जाते, आणि नाणे बाजारामध्ये काय होतं, ट्रेझरी बिल जे आहेत किंवा भांडवली बाजारातील शासकीय कर्जरोख्यांची विक्री केली जाते. आपण हे पाहिले, ट्रेझरी बिल आणि शासकीय कर्ज रोखे सर्व आपण मागच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. या शासकीय साधनाच्या सहाय्याने व्यक्ती, बँका, संस्था यांच्याकडचा खर्च जो आहे तो खर्च करण्यासाठी जो पैसा असतो तो शासनाकडे वळता झालेला असतो. आणि याच्यामुळे काय होतं, चलनवाढ आटोक्यात येण्यास मदत होते. म्हणजे चलनवाढ झाली की रिझर्व्ह बँक काय करते, शासकीय प्रतिभूतींची विक्री करते. हे लक्षात ठेवा की चलनवाढ झाल्यावरती शासकीय प्रतिभूती ज्या असतात त्याची विक्री शासन
करते. तसंच शासकीय प्रतिभूतींची खरेदी देखील शासन करू शकते, जे मुदतपूर्व शासकीय प्रतिभूती असतात. तर बघा, समजा बाजारामध्ये मंदी जर आलेली असेल, मंदी आलेली असेल, तर अशा वेळी बाजारामध्ये काय मागणी निर्माण होत असते आणि त्यासाठी पैसा, मागणी निर्माण होत नसते आणि मंदीच्या वेळी मग मागणी नसते. का नसते? कारण पैसा नसतो आणि मग यासाठी बाजारामध्ये पैसा ओतणे काय असते? गरजेचे असते. आणि मग यासाठी एखाद्या वेळी शासन काय करते? मुदत संपण्याच्या आत काही कमी मुदतीच्या ज्या शासकीय प्रतिभूती आहेत त्यांची खरेदी जाहीर करते. बघा, याचं उदाहरण द्यायचं झालं तर समजा रमेश नावाचा व्यक्ती आहे, याने 2017मध्ये 1 कोटी रुपये दर्शनी किंमत असलेल्या 3 वर्षे मुदतीचा शासकीय कर्जरोखा, शासनाचा जो बॉन्ड असतो तो 98 लाख रुपयांना खरेदी केला. किती किंमत? 1 कोटी किंमत, परंतु त्याने खरेदी कितीला केला? 98 लाख रुपयांना. आणि हा बॉन्ड 2020मध्ये मुदतीत येईल तेव्हा त्याचे रमेशला किती मिळतील? 1 कोटी रुपये मिळतील. म्हणजे ओरिजिनल किंमत 1 कोटी रुपये होती, परंतु खरेदी करताना 98 लाखला केला आणि जेव्हा तो मुदतीत येईल तेव्हा तो जेव्हा विक्री वगैरे करेल तेव्हा त्याला 1 कोटीच मिळणार त्याचे. परंतु समजा 2018मध्ये काय झालं, म्हणजे 2020मध्ये मुदतीत येणार आहे ते, परंतु 2018 2 वर्ष आधीच काय झालं? मंदी आली आणि तर सरकार काय करतं? ही जी प्रतिभूती आहे ती मुदतपूर्व विकत घ्यायला तयार होईल आणि म्हणजे रमेशकडून ती प्रतिभूती सरकार विकत घेईल आणि याचा रमेशला काय फायदा होईल की जे 1 कोटी रुपये 2020मध्ये त्याला मिळणार होते ते त्याला कधी मिळतील? 2018मध्येच मिळतील. म्हणजे सरकार ते त्याला देईल आणि पैसे मिळाले तर त्याची क्रयशक्ती वाढते आणि मागणी निर्माण होते आणि मागणी वाढली तर अर्थव्यवस्थेला काय होते? चालना मिळते. आणि रमेशऐवजी शासकीय कर्जरोख्यांमध्ये जे गुंतवणूक करणाऱ्या बँका असतात किंवा वित्तीय संस्था असतात तर त्या मिळालेल्या रकमेतून कर्जे द्यायला लागतात आणि यामुळे कर्जावरील व्याजाचा दर जो असतो तो काय होतो? कमी होऊ लागतो. म्हणजे अर्थव्यवस्थेला एकूणच काय होते? चालना मिळते आणि अर्थव्यवस्था काय होते? गतिमान होत राहते. म्हणजे बघा की कमी मुदतीच्या ज्या प्रतिभूती असतात त्या मुदतपूर्व विकत घेतल्या तर त्यामुळे काय होतात? सैलता मिळते, ईज होतात. काय? एक व्याजाचा दर ईज होतो, सैलता मिळते आणि दुसरा पैसा जो आहे तो पण काय होतो? सैलता मिळते. तर याच्याशीच रिलेटेड आपल्याला एक छोटीशी कन्सेप्ट पाहायची आहे, ती आपण आता पाहूया. क्वांटिटेटिव्ह इझिंग. तर मित्रांनो बघा, आपण हे उदाहरण पाहिलं मगाशी, तर अर्थव्यवस्था काय मंदीत सापडलेली असते. जर एवढं पण झालं तरी देखील अर्थव्यवस्था मंदीत सापडलेली असेल तर व्याजदर कमी होत होत शून्यावरती येतो आणि व्याजदर शून्यावर आला तर अर्थव्यवस्था काय होते? अपरंपरागत पर्याय निवडायला लागते. आपण परंपरागत पर्याय पाहिले, पण आता इथे अपरंपरागत पर्याय निवडायला लागते आणि हा पर्याय म्हणजे काय? तर दीर्घ मुदतीच्या ज्या प्रतिभूती आहेत त्या मुदतपूर्व खरेदी कराव्या लागतात. म्हणजे व्याजदर शून्य झाला तर या साधनाचे काय होते? एकच गोष्ट सैल होते आणि काय सैल होतं? तर पैसा सैल होतो. म्हणजे ईज काय होतो? मनी होतो. क्वांटिटी ऑफ मनी काय होते? ईज होते आणि यामुळे जे अपरंपरागत साधन आहे त्याला क्वांटिटेटिव्ह इझिंग किंवा QE असे म्हटले जाते. तर क्वांटिटेटिव्ह इझिंग हे काय असतं एक तुम्हाला मी सांगितलं. आता आपण बघूया की क्वांटिटेटिव्ह इझिंग हा कशाचा प्रकार आहे? खरेदीचा अपरंपरागत प्रकार आहे. कोणत्या? शासकीय प्रतिभूतींच्या मुदतपूर्व खरेदीचा. तर मित्रांनो, हे जे क्वांटिटेटिव्ह इझिंग आहे हा पर्याय 2008मध्ये मंदीतून निघण्यासाठी अमेरिकेने वापर केला होता. म्हणजे त्यांनी देखील शासकीय प्रतिभूतींची मुदतपूर्व खरेदी केली होती आणि त्यांनी त्यांचं जे $3.7 ट्रिलियन त्यांनी त्यावेळी बाजारात ओतले होते. कशानुसार? या क्वांटिटेटिव्ह इझिंगच्या माध्यमातून. तर मित्रांनो, हे किती महत्त्वाचं ठरू शकतं, एखाद्या अर्थव्यवस्थेला आधार देऊ शकतं, हे आपल्याला यावरून कळतं. शिवाय ज्या QE धोरण जे आहे तो एक शेवटचा उपाय असं म्हटलं जातं. म्हणजे अर्थव्यवस्था जर बुडत असेल तर हा एक शेवटचा उपाय म्हटलं जातं आणि असला तरी पण त्याचे धोके पण तेवढेच असतात. कारण की हे जे धोरण आहे त्यामुळे काय अनियंत्रित जी चलनवाढ आहे ती होऊ शकते. म्हणजे जर जास्तच प्रमाणात पैसा जर बाजारात आला तर मग काय होते? चलनवाढ होऊ शकते आणि बँकांनी अशा जर खरेदीत भाग घेतला नाही तर हे धोरण काय होते? अयशस्वी ठरते. जर बँका त्यात सहभागी नसतील तर हे धोरण यशस्वीच होणार नाही आणि चलनाचा विनिमय दर जो आहे तो काय होतो? कमी होतो. मग म्हणून हे थोडं धोकादायक आहे. मध्यवर्ती बँक आणि अर्थव्यवस्था बुडण्याची देखील याने काय होते? शक्यता मग वाढत जाते. तर मित्रांनो, हे एवढं धोक्याचं असलं तरी देखील आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि काही प्रमुख तज्ज्ञ आहेत त्यांनी मात्र
काय म्हटलं आहे की आर्थिक संकटातून सावरण्यासाठी क्वांटिटेटिव्ह इझिंग जे आहे ते त्यांनी त्यावर विश्वास दाखवलेला आहे, त्यामुळे महत्त्वाचं आहे. तर क्वांटिटेटिव्ह इझिंग काय असतं हे आता तुम्हाला कळालंच असेल. आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला MSS बाजार स्थिरीकरण योजना मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम पाहायची आहे. मित्रांनो आता बघा, हे देखील एक अप्रत्यक्ष साधन आहे. तर यामध्ये काय दिलेलं आहे की मार्च 2004मध्ये मित्रांनो रिझर्व्ह बँकेने MSS सुविधा सुरू केली होती. कधी? 2004मध्ये. आता सध्या प्रचंड परकीय गुंतवणूक होत आहे आणि त्याच्यामुळे देशातील जो पैशाचा पुरवठा आहे त्यामध्ये काय वाढ झाली आहे आणि ही पुरवठ्यातील वाढ काय करते? चलनवाढ निर्माण करत असते. तर कळालं? ते परकीय गुंतवणुकीमुळे काय होते? चलनवाढ होत आहे आणि परकीय भांडवल जे आहे त्यामुळे काय चलनवाढ रोखण्यासाठी MSS अंतर्गत काय होते? RBI लघुमुदतीच्या सरकारी कर्ज रोख्यांची आणि ट्रेझरी बिलांची काय करते? विक्री करते. कशासाठी? चलनवाढ रोखण्यासाठी. कशामुळे होणारी? परकीय भांडवलामुळे होणारी. तर परकीय गुंतवणुकामुळे होणारी जी चलनवाढ आहे ती रोखण्यासाठी MSS अंतर्गत RBI काय करते? तर लघुमुदतीचे जे सरकारी कर्ज रोखे आहेत किंवा ट्रेझरी बिल आहेत यांची विक्री करते आणि या विक्रीतून मिळणारी जी रक्कम आहे ती रिझर्व्ह बँकेच्या वेगवेगळ्या शासकीय तिजोरींमध्ये ठेवली जाते. अर्थव्यवस्थेची तरलता जर वाढवायची असेल तर हे कर्ज रोखे आणि ट्रेझरी बिले परत विकून बाजारामध्ये पैसा ओतला जातो. तर हे मित्रांनो लक्षात ठेवा. आता आपल्याला पुढचं पाहायचं आहे बेस दर आणि MCLR. बेस दर, बेस रेट आणि MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट. तर मित्रांनो 1994 पर्यंत रिझर्व्ह बँक सर्व बँकांसाठी प्रधान व्याजदर जे PLR प्राईम लेंडिंग रेट होते ते निश्चित करायचे आणि कोणत्याही क्षेत्राला या दरापेक्षा कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करता येत नव्हता. म्हणजे त्या जो ठरवलेला आहे त्यानुसारच कर्ज पुरवठा त्या दरानेच काय करायचं होतं? कर्ज पुरवठा करायचा होता. तेवढंच व्याज पाहिजे होतं. त्यापेक्षा जास्त चालेल पण त्यापेक्षा कमी नाही. आणि 1994 नंतर काय झालं? प्रधान व्याजदर जे आहे ते विनियंत्रित करण्यात आले, म्हणजे डिकंट्रोल करण्यात आले. म्हणजे बँकांना त्यांचा स्वतःचा प्रधान व्याजदर निश्चित करण्याची काय करण्यात आली? परवानगी देण्यात आली. मित्रांनो 1 जुलै 2010ला रिझर्व्ह बँकेने बेसदर पद्धत लागू केली. कधी? 1 जुलै 2010ला. आणि बँका देत असलेल्या विविध जे कर्ज आहेत ते कर्जांचे व्याजदर या बेसदरावर आधारित आहेत. म्हणजे सध्या आता जे बँका कर्ज देतात त्यांचे व्याजदर कशावर आधारित असतात? बेसदरावर आधारित करण्यात आले आहेत. आणि बेसदराचा आढावा RBI दर 3 महिन्यांनी घेते. तर या बेसदराचा आढावा कधी घेतला जातो? दर 3 महिन्यांनी घेतला जातो. तर हे लक्षात ठेवा. आणि त्याशिवाय आपल्याला MCLR देखील पाहायचे आहे. तर मित्रांनो 7 एप्रिल 2015च्या चलनविषयक धोरणामध्ये रेपो दर जे आहे त्याचे पडसाद नाणेबाजारामध्ये प्रभावी रीतीने दिसायला लागले आणि त्या प्रभावी रीतीने जे पडसाद पडत होते त्याच्या उद्देशानेच बेस दराऐवजी काय केली? नवीन पद्धत सुरू केली आणि ते संकेत देण्यात आले. ती नवीन पद्धत म्हणजेच कोणती? MCLR पद्धत. तर 17 डिसेंबर 2015ला बेस दरापेक्षा MCLR पद्धत लागू करण्याचा मार्गदर्शक सूचना कोणी दिल्या? RBIने जाहीर केल्या. तर कधी? 17 डिसेंबर 2015ला MCLR पद्धत लागू करण्याच्या मार्गदर्शक सूचना RBIने जाहीर केल्या. मित्रांनो MCLR दर जो आहे त्याचा आढावा दर महिन्याला घेतला जातो. बेस दर दर 3 महिन्याला आणि MCLRचा दर महिन्याला घेतला जातो. 1 एप्रिल 2016 पासून MCLR पद्धत जी आहे ती सुरू आहे. तर बघा आपल्याला बेस दर आणि MCLR काय आहे यातला फरक कळला असेल. MCLR म्हणजे काय? मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट. आणि बेस दरापेक्षा MCLR जे लागू केले त्याच्यामुळे काय झाले? चलनविषयक धोरणाचे पडसाद जे आहेत ते बँकांच्या व्याजदरावर पडण्याची शक्यता काय झाली आहे? वाढलेली आहे. म्हणजे बघा जर प्रधान रेपो दर आहे त्यामध्ये कपात केली तर जे बँकांचे इतर जे गोष्टी आहेत ते MCLR वरून किंवा त्यापेक्षा जे MCLR मध्ये आहे ती कपात काय करावी लागेल? थोडी कमी करावी लागेल. म्हणजे अशा गोष्टी परिणाम एकमेकांवरती यांचा होत राहतो. तर आपण संख्यात्मक साधने आता आपण सर्व पाहिलेली आहेत. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये भाग 2मध्ये RBIच्याच भाग 2मध्ये आपण गुणात्मक साधने आणि उरलेला हा RBI विषयीच्या काही गोष्टी आपण ज्या अग्रक्रम क्षेत्र पुरवठा, पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा देखील आपल्याला यामध्ये पाहायचा आहे. तर मित्रांनो व्हिडिओ प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.